नमस्कार मंडळी. मंडळी, मी वास्तू ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे नेहमीप्रमाणे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या या आवडत्या यूट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टामध्ये. चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा, सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा दाबा. आजच्या भागामध्ये आपण माहिती करून घेणार आहोत राशी चक्रातल्या 5व्या म्हणजेच सिंह राशीच्या जून 2026 महिन्यातल्या मासिक राशी भविष्याची. नेहमीप्रमाणेच हे राशी भविष्य आपल्या चंद्र राशी म्हणजे जन्म राशीनुसार असणार आहे. तर यामध्ये सांगितलेल्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत भविष्याबद्दलच्या, राशीबद्दलच्या, या आपल्या वैयक्तिक कुंडलीतील ग्रहस्थिती, परिस्थिती, दशा, महादशा यानुसार आपल्याला अनुभवायला मिळतात. हे ज्योतिषशास्त्रीय सत्य लक्षात ठेवून आपल्याला हा संपूर्ण व्हिडिओ पाहायचा आहे. असं असलं तरी महत्त्वाचे शुभ किंवा अशुभ ढोबळ परिणाम कमी अधिक फरकाने निश्चितपणे आपल्याला अनुभवायला मिळतातच. आणि म्हणूनच आपण ठेवू शकता काटेकोर लक्ष, करू शकता व्यवस्थित परिपूर्ण नियोजन या संपूर्ण महिन्याचं. व्हिडिओच्या नंतरच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत या महिन्यातले शुभ आणि अशुभ दिवस अगदी दैनंदिन राशी भविष्याप्रमाणे. त्यामुळे एकाच व्हिडिओमध्ये मासिक व दैनंदिन राशी भविष्याचा आपण आढावा घेणार आहोत. व शुभ परिणाम वाढवणारे आध्यात्मिक उपाय व्हिडिओच्या शेवटच्या भागात. तेव्हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत संपूर्ण अवश्य पहा. चला तर मग जाणून घेऊया काय सांगतोय हा जून महिना आपल्या राशीसाठी. आपल्या राशीचा स्वामी ग्रह आहे रवी. महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात म्हणजेच 15 जून पर्यंत कुंडलीच्या दशम म्हणजेच कर्मस्थानातून आणि त्यानंतर कुंडलीच्या एकादश 11व्या घरातून म्हणजेच लाभस्थानातून गोचर भ्रमण करत राहणार आहे. कर्म आणि लाभस्थान, आणि याला साथ मिळणार आहे ती म्हणजे भाग्यस्थानातल्या मंगळ ग्रहाची व लाभस्थानामध्ये असणाऱ्या बुध ग्रहाची. त्यामुळे जमीन जुमला, सरकारी कामं, महत्त्वाच्या कागदपत्रांच्या संदर्भातली कामं पूर्ण करून घेण्यासाठी अवश्य या महिन्याच्या सुरुवातीपासूनच आपण मंडळीने नियोजन करून कार्य करण्यासाठी तयार राहायचं आहे. आपल्या मंडळींना त्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन चालायचं आहे. हा महिना बऱ्यापैकी आपल्या मनासारख्या गोष्टींना साकार करणारा राहणार आहे. विशेष करून नोकरीत असलेल्या मंडळींसाठी, जी मंडळी सरकारी नोकरीमध्ये आहे, जी मंडळी कोणत्याही प्रकारच्या क्षेत्रातील नोकरीत वरिष्ठ पदावरून कार्यरत आहेत, त्यांना काही नवीन जबाबदाऱ्या अंगावर पडण्याची शक्यता या महिन्यात अधिक प्रमाणामध्ये वाढणार आहे. अर्थात त्यामुळे आपला थोडा कम्फर्ट झोन डिस्टर्ब होण्याची शक्यता आहे. तर काहींना कामानिमित्ताने आपलं शहर, आपला देश सुद्धा बदलावा लागू शकतो. कारण या महिन्यापासून साधारण वर्षभरासाठी गुरु ग्रह कुंडलीच्या 12व्या घरामध्ये म्हणजे आपल्या राशीच्या 12व्या घरात पदार्पण करत आहे, ज्याचा परिणाम म्हणजे काही चांगल्या आणि मनासारख्या गोष्टी मिळवण्यासाठी काही महत्त्वाच्या व्यावहारिक गोष्टींमध्ये आपल्याला तडजोड करावी लागणार आहे. त्याची अवश्य तयारी ठेवा. व्यापार उद्योग करणाऱ्या मंडळींना उधारी आणि उसनवारीची मोठी कामं अत्यंत सांभाळून करायची आहेत. शक्यतो टाळलेली उत्तम, नाहीतर आर्थिक नुकसान आपल्या व्यवसायामध्ये होऊ शकतं. जी मंडळी इम्पोर्ट एक्सपोर्ट क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत त्यांनी तर फार काळजीपूर्वक व्यावसायिक निर्णय घ्यायचे आहेत. फार मोठे निर्णय घेताना संपूर्ण जागतिक परिस्थितीचा आढावा घेऊनच निर्णय घ्यायचे आहेत. मात्र मंगळ ग्रहाची साथ या संपूर्ण महिन्यात आपल्या राशीला अतिशय सुंदर असणार आहे. त्यामुळे ज्यांना जमिनीचे व्यवहार, जमीन जुमल्याच्या संदर्भातले व्यवहार जसे की खरेदी, विक्री किंवा नवीन गुंतवणूक करायची आहे, त्यांनी अवश्य या संदर्भातले निर्णय घ्यायला हरकत नाही. अर्थात आपली आर्थिक गणितं सांभाळून आणि योग्य व्यक्तींचं मार्गदर्शन मात्र घ्यायला विसरू नका. यामध्ये काही सरकारी आर्थिक योजनांचा लाभ सुद्धा अपेक्षित आहे, तो अवश्य घ्यायला हरकत नाही. त्यामुळे अवश्य या जमीन जुमल्याच्या कार्यप्रणालीवर आपण लक्ष देऊ शकता व कागदपत्र व्यवस्थित सुद्धा तपासून घ्या आणि नंतर व्यवहार करा. 8 जून नंतर कुंडलीच्या 12व्या घरात येणारा शुक्र ग्रह कामानिमित्ताने परदेशवारी करण्याचे संकेत देतो आहे, परंतु आर्थिक खर्च सुद्धा वाढवत आहे. तेव्हा अवश्य त्या दृष्टीने आर्थिक गोष्टींचं, पैशाचं नियोजन करून चालावं लागणार आहे. त्या पद्धतीने सावधानता ठेवा. राशीला हा 12वा शुक्र ग्रह लोभाला बळी पडून गुंतवणूक करू नका असाही प्रेमळ सल्ला आपल्याला देत आहे. तेव्हा अशा खोट्या लोकांपासून आणि गुंतवणुकीच्या चुकीच्या खोट्या स्कीमपासून या काळात आपल्याला सांभाळायचे, लांब राहायचं आहे. पंचम स्थानाचा स्वामी ग्रह आहे गुरु. हा या महिन्यापासून राशीला 12वा येत असून या पंचम स्थानावर मंगळ आणि शनी ग्रहाची सुद्धा दृष्टी पडत आहे. त्यामुळे विद्यार्थी वर्गाचा विचार केला तर आपल्याला आपल्या अभ्यासाच्या, करिअरच्या
निवडीच्या बाबतीमध्ये अत्यंत काळजीपूर्वक निर्णय घ्यावे लागणार आहेत. त्यामुळे घाई करून निर्णय घेऊ नका. तसेच पंचम स्थान हे संततीचं सुद्धा स्थान असल्यामुळे आपल्या मुलांच्या करिअर, शिक्षण, आर्थिक गुंतवणूक संदर्भात अत्यंत काटेकोरपणा ठेवून निर्णय घ्यायचे आहेत पालकांना. मुलांशी कोणत्याही प्रकारे नातेसंबंध बिघडणार नाही याची सुद्धा काळजी घ्यायची आहे. वादावादी टाळायची आहे. तसेच जी मंडळी संततीसाठी या महिन्यात निर्णय घेणार असतील त्यांनी सुद्धा आपल्या डॉक्टरांचा योग्य असा सल्ला घेणं आवश्यक राहील. नवीन नोकरीच्या शोधात असलेले जे आपले उमेदवार आहेत त्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करण्याची अवश्य तयारी ठेवावी आणि हे लक्षात ठेवून प्रयत्न वाढवायचे आहेत, मेहनत घ्यायची आहे आणि सर्व संधींवर लक्ष ठेवायचं आहे. विवाह इच्छुक मंडळींना सुद्धा जोडीदाराचा शोध घेण्यासाठी अधिकचे प्रयत्न या महिन्यात करावे लागतील. तर विवाहाचा निर्णय या महिन्यात घेण्याचा झाला तर तो घेण्यापूर्वी आपल्या जाणकार गुरुजींचा सल्ला मात्र अवश्य घ्या. कारण राशीला 12वा गुरु ग्रह जेव्हा येतो, जो जून महिन्यापासून येतो आहे, त्यामुळे मुहूर्त काढताना मार्गदर्शन घ्या. म्हणजे आपल्या राशी व नक्षत्र याविषयी संपूर्ण सखोल माहितीचा व्हिडिओ आपण नुकताच प्रकाशित केला आहे. त्याचबरोबर आपलं करिअर, उच्च शिक्षण निवडताना कुंडली कशा रीतीने करते मार्गदर्शन याही आपण विषयाचा व्हिडिओ प्रकाशित केला आहे. हे दोन्ही व्हिडिओंची लिंक खाली याच डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही देत आहोत. अवश्य ते व्हिडिओ पहा, ज्यामुळे आपलं आरोग्य, करिअर, गुणधर्म समजायला मदत मिळेल. आरोग्याच्या बाबतीत संधिवात, पित्त, ब्लड प्रेशर, उष्णतेचे आजार या महिन्यात सांभाळायचे आहेत. म्हणजे आपल्याला सुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडली किंवा वास्तूचं सशुल्क मार्गदर्शन सूक्ष्म पद्धतीने आमच्याकडून करून घ्यायचं असल्यास अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून कशा प्रकारे केलं जातं आपल्याला मार्गदर्शन याबद्दल अवश्य जाणून घ्या आणि त्यानंतर आपले अपॉइंटमेंट बुक करा. हे मार्गदर्शन अर्थातच ऑनलाईन पद्धतीने म्हणजे फोनवरून करत असल्यामुळे अगदी आपण आपल्या घर बसल्या आमच्या इतर क्लायंट्सप्रमाणे अगदी देशाच्या कान्याकोपऱ्यातून किंवा परदेशातून सुद्धा हे मार्गदर्शन घेऊ शकता. यासाठी आमचा व्हॉट्सअप संपर्क नंबर आहे 9892156163. हा नंबर आम्ही थंबनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये नेहमी दिलेला असतो. शेअर मार्केटच्या गुंतवणुकीचा या महिन्यातला विचार केला असता आपल्याला पॉवर, IT, फार्मा, बँकिंग, त्याचप्रमाणे लॉजिस्टिक, FMCG, केमिकल, इंजिनिअरिंग हे सेक्टर फायद्याचे राहतील. अर्थात योग्य जाणकार कन्सल्टंट, इन्व्हेस्टमेंट कन्सल्टंट यांचा सल्ला घेऊन इन्व्हेस्टमेंट करा. इंट्राडे ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी हा महिना मिश्र स्वरूपाचा राहणार आहे. त्यामुळे काळजीपूर्वक आपल्याला ट्रेडिंग करायचं आहे, सावधानता ठेवायची आहे. तर मंडळी, ही होती या जून महिन्यातील महत्त्वाच्या ग्रहांच्या गोचर भ्रमणाची स्थिती, परिस्थिती आणि परिणाम आपल्या सिंह राशीसाठी, म्हणजेच मासिक राशी भविष्य. आता आपण जाणून घेणार आहोत या जून महिन्यातल्या दैनंदिन राशीफळाची माहिती. थोडक्यात परंतु अतिशय महत्त्वपूर्ण. त्यामुळे या महिन्यातले शुभ आणि अशुभ दिवस समजायला अजून जास्त सोपं जाईल. महिन्याची जी सुरुवात होते आहे 1 जून, हा दिवस घरगुती मुद्द्यांवर थोडासा मानसिक चिंता वाढवणारा राहणार आहे. त्यामुळे आपली मानसिक शांतता ढळणार नाही याकडे लक्ष द्या. परंतु घरासाठी काही महत्त्वाच्या गोष्टींची खरेदी करायची असेल तर हा दिवस शुभ आहे. भूमी, भवन, वाहन यांच्या खरेदी, विक्रीसाठी, गुंतवणुकीसाठी अवश्य निर्णय घेऊ शकता. पुढचे 2 दिवस 2-3 जून गुंतवणूकदार, विद्यार्थी, नोकरदार यांच्यासाठी शुभ आणि लाभाचा असणार आहे. इंटरव्ह्यूज, महत्त्वाच्या परीक्षा, प्रॉफिट बुकिंग, नवीन गुंतवणूक यासाठी हे 2 दिवस शुभ राहते. 4-5-6 जून पुढचे 3 दिवस आरोग्य आणि आपल्या गुप्त शत्रूंच्या पासून थोडंसं त्यांच्या कारवाईपासून सावध राहायचं आहे. 7-8 जून महत्त्वाची कामं, कोर्ट कचेरी, महत्त्वाच्या गाठीभेटी, महत्त्वाच्या चर्चा, सरकारी कामं, विवाहाची बोलणी, गुंतवणूक यासाठी हे दिवस शुभ राहतील. 9 आणि 10 जून हे पुढचे 2 दिवस मात्र कोणतेही महत्त्वाचे निर्णय व्यवहाराचे घेणार असाल तर फार सावधानता ठेवा. संपूर्ण माहिती घेऊन नंतरच निर्णय घ्या. थोडी कामातली विश्रांती घेतली तरी चालेल आणि वादावादीपासून थोडं लांब राहा. 11 ते 16 जून हे पुढचे 6 दिवस मात्र अत्यंत शुभ, लाभ आणि भाग्याचे असणार आहेत. महत्त्वाच्या कामाला म्हणूनच या काळात आपण अवश्य सुरुवात करू शकता. अनुकूल वातावरणाची साथ अतिशय उत्तम मिळेल. कामाच्या अनुषंगाने इतर मंडळींची साथ, मार्गदर्शन, मदत मिळायला मदत मिळेल. कार्याला भाग्याची साथ उत्तम राहील. 17-18 जून महत्त्वाचे निर्णय, आर्थिक व्यवहार, नातेसंबंध या संदर्भात थोडी काळजी घ्या. अचानक काही खर्च या दिवसात वाढू शकतात. स्वतःच्या आणि कुटुंबाच्या सुद्धा आरोग्यावर लक्ष द्यावं लागेल. 19 ते 25 जून हे पुढचे 7 दिवस पुन्हा एकदा नवीन कामाची सुरुवात, नव्या दमात, नव्या उत्साहात करण्यासाठी
हे दिवस अनुकूल आणि शुभ राहतील. आर्थिक निर्णय, जवळपासचे कामानिमित्ताचे प्रवास यासाठी हे दिवस शुभ राहतील. स्वतःच्या व्यक्तिमत्वावर अवश्य लक्ष द्या. त्याच्याकडे वाढ होण्याकरता सुद्धा मेहनत घ्या. मानसन्मान, पतप्रतिष्ठा मिळवून देणारे निर्णय या काळात घेतले जातील आणि मिळतील सुद्धा. नवीन गुंतवणूक, प्रॉफिट बुकिंग, कोर्ट कचेरीची कामं करण्यासाठी हे दिवस शुभ राहतील. 26, 27, 28 जून पुढचे 3 दिवस थोडंसं घरातलं वातावरण गढूळ राहण्याची शक्यता आहे. मानसिक चिंता सतावतील. मात्र घरासाठी काही महत्त्वाच्या आणि मौल्यवान वस्तूंची खरेदी असेल तर ती अवश्य करू शकता. 29-30 जून शेवटचे 2 दिवस विद्यार्थी, गुंतवणूकदार, नोकरदार मंडळींना मनासारखे परिणाम देणारे असते. तर मंडळी, ही होती दैनंदिन राशी भविष्य 30 दिवसाचं जून महिन्याचं. या महिन्यातले शुभ परिणाम आणि प्रभाव वाढवण्यासाठी गुरुग्रहाची आणि माता महालक्ष्मीची साधना, उपासना, मंत्रपाठ करून अवश्य वाढवावी. त्यासाठी रोज गुरुग्रहाचा मंत्र ओम गुरवे नमः 1 माळ अवश्य पठण करा. गुरुचरित्रातला 14वा आणि 18वा अध्याय सुद्धा वाचनात ठेवा. तर महालक्ष्मी अष्टक स्तोत्राचे कमीत कमी 3 पाठ आणि जास्तीत जास्त जमतील तितके पाठ अवश्य करा. मंडळी, ही होती सिंह राशीची जून महिन्यातली संपूर्ण माहिती. माहिती कशी वाटली अवश्य कळवा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा आपला व्हिडिओ पोहोचण्याकरता शेअर करा आणि आवडला असेलच लाईक सुद्धा करा. मंडळी, आपल्या ज्योतिष कट्ट्याच्या वतीने आपण 3 पुस्तकं प्रकाशित केले. त्यापैकी विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं अप्रतिम पुस्तक चैतन्य लहरी अधिक महिन्याच्या निमित्ताने आपण आपल्या नातेवाईक, मित्रपरिवारामध्ये डिस्ट्रीब्यूट करू शकता. आपल्या व्हॉट्सअप नंबरवर 331 रुपये 330 रुपये फोनपे करून आपण त्याचा स्क्रीनशॉट, तुमचा संपूर्ण पत्ता, पिनकोड नंबर आम्हाला पाठवा. व्हॉट्सअप करा. पुस्तक घरपोच पाठवण्याची व्यवस्था केली जाईल. तर श्री सप्तशती गुरुचरित्रसार 700 ओव्यांचा परमपूज्य टेंबेस्वामी महाराजांनी लिहिलेला ग्रंथ 151 रुपये फोनपे करून आपण मागवू शकता. तर अष्टोत्तर शतनामावली, ज्यामध्ये विविध देवदेवता आणि काही महत्त्वाच्या ग्रहांची 108 नावं संकलित केलेली आहे, हे पुस्तक सुद्धा 151 रुपये फोनपे करून आपण मागवू शकता. तसेच मंडळी, शुभ मुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली विविध रुद्राक्ष, विविध ग्रहांची यंत्र, विद्यार्थ्यांच्या स्मरणशक्ती एकाग्रतेसाठी गणेश रुद्राक्ष, सिद्धी गणेश यंत्र, सरस्वती यंत्र, तर आपल्या ऐहिक सुखासाठी कार्यालयात वास्तू ठेवता येण्यासारखं श्री यंत्र, कुबेर यंत्र, वास्तुदोष निवारण यंत्र, वास्तू इंद्राणी यंत्र, अन्नपूर्णा यंत्र, सुदर्शन यंत्र, मेरुश्री यंत्र, लक्ष्मी कवडी, दक्षिणावर्ती शंख, ही सुद्धा आपल्याला आमच्याकडून मागवायची असतील तर आधी व्हॉट्सअप करा, माहिती घ्या आणि नंतर आपली ऑर्डर बुक करा. तर आपल्या वास्तूतली चैतन्य ऊर्जा वाढवणारे हे पितळेचं धूपदीपपात्र सुद्धा आपण ऑर्डर करू शकता. माहिती खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर मंडळी, असा हा जून महिना सिंह राशीला आर्थिक भरभराटीचा, आनंदाचा, सुखाचा जावो. शिवाय पुन्हा एकदा आठवण करतो, काय आहे माझी राशी, काय आहे माझं व्यक्तिमत्व, आरोग्य, करिअर या संदर्भातली संपूर्ण माहिती अगदी आपल्या नक्षत्रांसहित घ्यायची असेल तर तो व्हिडिओ पाहायला विसरू नका. लिंक खाली दिलेली आहेच. आणि मंडळी, पुढच्या भागात पुन्हा एकदा भेटूया. कन्या राशी जून महिन्यासाठी काय सांगते ते ऐकण्याकरता. कळावे लोभ असावा. धन्यवाद.